श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिकमध्ये जुन्या वादातून अजय बागुलसह टोळीने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विसेमळा येथे संशयित तुकाराम चोथवे, अजय बोरीसा या दोघांनी गावठी कट्ट्यातून 3 गोळ्या झाडत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता, असे म्हटले जाते. भीतीपोटी तक्रारदार तक्रार देत नव्हता. पोलिसांच्या सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर तक्रारदाराने सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अजय बागुलसह त्याच्या 4 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना माननीय कोर्टात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर फायरिंगचे मुख्य आरोपी अजय बागुलसह त्याचे इतर साथीदार फरार झाले असून त्यांना शोधण्यासाठी 4 पथक रवाना करण्यात आले. दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी नामे सचिन अरुण साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे CR नंबर 275/25 दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातनं त्यांच्यावरती फायरिंग केलेली होती, त्यांच्या जुन्या वादातनं. त्यामध्ये आरोपी नामे संदीप रघुनाथ शेळके, गौरव सुधाकर बागुल, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. यातील तुकाराम चोथवे, अजय बोरिया, अजय बागुल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धन, गोपाल तायमा व इतर 7 ते 8 आरोपी फरार असून त्यांचा नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँचची टीम शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.